बाह्य ज्ञान आहे, त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे, आणि ज्याचा शांती खांब आहे एखादा येऊ गेला तुझं इकडे येऊन बसा त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. माझी उभी अशी झाली होती, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. इकडे लक्ष द्या. पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. त्याला 3 मुद्दे आहेत. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही, रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिस शिवाय गायन नाही, आणि पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही. 40 वर्ष एकच चाल, आणि ती मी दुसऱ्याला म्हणून द्यायची नाही. आणि 30 वर्ष कीर्तन नको एकच आपण यायचा. पखवाद्याने रोज रियाज केला पाहिजे. गायकांना आठवड्यातून एकदा तरी नवी चाल काढली पाहिजे. कीर्तनकारांना आठवड्यातून एकदा तरी भांडवल बसवलं पाहिजे. आणि ज्याला स्वतः अभंग बसवायचा आहे त्याला 8 दिवस लागतात एक अभंग बसवायला. मेमरी कार्ड पाठ करून संध्याकाळी सांगायला 45 मिनिटं लागतात. अँड्रॉइड मेमरी कार्ड पाठ करायचं, संध्याकाळी आठवण तेवढं बरोबर टाकायचं. पण ज्याला सेल्फी करायचा आहे स्वतः अभ्यास, याला 8 दिवस लागतात. परत मागे करा, रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिस शिवाय गायन नाही, पुस्तक उतरल्याशिवाय कीर्तन नाही, नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही, लीनतेशिवाय व्यापार नाही, आणि कष्टाशिवाय कोणताही भाकर नाही. पुन्हा मागे करा, पुन्हा तीच बोली या. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 12वा अध्याय असं म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आता लागलं करेल, आपल्या जमापात नाही का करेल. पण 10वा अध्याय असं म्हणतो आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबला घेणाऱ्यांना देव भेटला नाही. कामच करायचं नाही, हिंडा कधी देव भेटला नाही. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही फलूनच मारा. तुम्ही काय तयारी त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. 16व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत. आपलं 472 ओव्या आहेत निघायला. 16व्या अध्यायामध्ये 472 ओव्या आहेत, आणि 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण ओव्यांचा जर अभ्यास केला तर दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत, आणि आसुरी संपत्तीचे फक्त 6 गुण आहेत. पण ओव्यांचा जर अभ्यास केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत, आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. त्या असं का? त्याचं उत्तर आहे, जिथं संपत्ती असते आणि जिथं दया असते तिथंच देवाची वस्ती असते. स्पष्ट सांगतो, जिथं संपत्ती आहे तिथं दया आहे. आता माझं म्हणणं थोडं उलट आहे. संपत्ती आणि दया कधीच एकत्र येत नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला गमेल आली मिळाला असतो. जेवढे लोक टक्का येतात, टक्का म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडी टक्का, संडासच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळे माणसं म्हातारपणी इडी होऊन गेली. तुम्ही मला माणूस दाखवा, कधीच तसं होणार नाही. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्हीत फरक आहे. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, गायन करणं दैवी संपत्ती आहे, पकवान वाढवणं दैवी संपत्ती आहे, जनता लुटून एस्टेट कमवणं आसुरी संपत्ती आहे. आणि ज्या घरात आसुरी संपत्ती येते त्या घरात 3ऱ्या पिढीला एक पोरग येणं जन्माला येतं.
जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत त्यांच्या घरात एक माणूस येणार नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगायला तरी आहे. मी म्हणतो काहीच नाही, नादी का होईना पण आहे. पण कार्यक्रम म्हणा त्याचा वाद नाही. परत मागं चला आणि परत पुढे चला. संपत्ती आणि दया मला शब्द म्हणलं का, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आलेच तर तो माणूस देव झाल्याशिवाय येत नाही. 2 वेळा झाल्या हा मंगला करायची सुरुवात. तुमची नापी बऱ्याच दिवसाने राहते, आपलं काम थोडं वेगळं आहे. नंतर काम आहे थोडं कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिलं ते सूचना आहे. मी तर कशा मोबाईल मंगल इथे मोबाईल पाणी कसे गेल्या बाबी जायचं त्याचा गेम चालू द्या काही भिकारीवाणी खोकडे कीर्तनाला 3 सूचना आहेत. आपण सुरुवात करते. तुम्ही चालतंय का? आता 2च शब्द झाले. आत्याचा विशेष ज्ञानाविषयक होते देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आधीच तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आता माझं म्हणणं आहे कीर्तनाला 3 पद्य पाडायचे. पहिली सूचना आहे कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही. 2 सूट येतच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. शिवकाला जर तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार नाही. दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच तुमचं आपलं सूत्र बसेल. आणि तिसरी गोष्ट शंका असली अभंगात बोलताना तर जागा विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देईल, पुस्तकं उलटे पाटे करून देईल, पण मी गेलो का नाही मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटल मला काय आणि तुला पटावा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटवा पटो. 3 पद्य पाहायचे. अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतला अभंग गुणाचा आहे. अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना येईल. अभंगाला शेवट आहे बाप रखमादेवरून. बाप रखमादेवरून का? त्याचं उत्तर आहे परमार्थ करायला 4 कृपा लागतात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. एक प्राप्ती नाही मला. ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला कीर्तनात चांगलं बोलता येतं हे त्यातलं भांडवल नाही. काहीकडे इतका भांडवल आहे माईकवर सांगितलं नाही. आणि महाराष्ट्रातला कोणताही गायक पहा त्याला टाळ वाजवता येत नाही. गायकाला टाळ येत नाही, कधीच येत नाही. तो वाजवू शकत नाही का? दोन्ही हात लोकांना करायला गुजरात ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही. ज्याला वाजव काहीला तब्येत जास्त आहे, बुद्धी नाही. काहीला इतकी बुद्धी आहे, तब्येत नाही. काहीला इस्टेट मोका, पोरग नाही. काहीला इतकी पोर आहे, झोपायला जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला काही माणसं काही माणसं चालू मिली. काहींना अख्खं गाव काटाळलं. मीच नाही. पाहुण्याने फोन करायचा बंद केला. येत आहे, येत नाही, येत आहे, येत नाही, पण इथं सगळं आहे म्हणून ज्ञान देवाचे. इथं शास्त्राची कृपा आहे, गुरुची कृपा आहे, गुरुची कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे. आणि या सगळ्या कृपा असल्यामुळं शेवट आहे बाप रखमा देवरून. अभंगाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला घेतला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला, मालिकेतला शेवटून एक नंबरचा अभंग आहे. आता काकड्याचा आणि हरिपाठाचा जवळजवळ लोकांचा संबंध राहिला नाही. काकड्याचा जवळजवळ कमी झाला. आता कथा उठल्या, कथांना लय होत आला सध्या. कथा कोणती कथा आणि कथावाल्यांना असं डायरेक्ट म्हणणं आहे आपलीच कथा ठेवा आणि आपलाच चालवायला. 7 दिवस माझीच कथा. आम्ही काही क्षेत्र धरली का 31 वर्ष खाण्यात केला
आता 31 वर्ष संपत आले. आम्ही केलं काय? आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले तर कार्ड छापितात. कार्ड पण ते कार्डावर काय छापितात? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण हे नवीन पुराण आले आपल्याला. त्याची एवढी वाईट अवस्था आहे. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील आणि शिवपुराण सांगणारा बाहेर एवढी वाईट स्थिती आहे का? तो ज्यानं कार्यक्रम ठेवला त्याची तो लाल करतो म्हणून. नाही तर 5 ज्योतिर्लिंग आणि त्या 5 ज्योतिर्लिंगाची निर्मिती जर चांगला अभ्यास केला तर इथून 5 किलोमीटर वेळे त्याचं गाव आपल्याला. तुम्ही निरीक्षण करा, निरीक्षण करा. निवृत्तीनाथ अवतार सदा शिवाचा आहे. निवृत्तीनाथ अवतार सदा शिवाचा आहे. आणि साक्षात निवृत्तीनाथ जे आईवडिलांचं स्थान आपले गाव आहे. म्हणजे शिवलिंगाची निर्मिती आपले गाव आहे. आणि त्या शिवलिंगाला खांब पैठण आहे. आणि पैठण हे तीर्थ नाहीये. पैठण ही दक्षिण काशी आहे. आपण अभ्यास करा. आपली लोक इथून काशीला जातात म्हणजे येडी किती आहेत. आता आमच्याकडे कीर्तन कमी पडले का नवीन एक धंदा आहे. ट्रिपा काढा. बरा लोक जाऊन द्या काशीला. येडे करू प्रत्येकाची. तुम्ही या परिसरातल्या पैठण आणि आपेगाव परिसरातल्या माणसाला जगातल्या एकाही तीर्थावर जायची गरज नाही. त्याचं कारण आहे जगातले सगळे तीर्थ निवृत्तीनाथाच्या पायी आहेत. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी जगातले सगळे. त्यांनी तर ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. या गायक वादकाने हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. गाणे लावून हरिपाठ तसं नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा हरिपाठातले 27 अभंग कधी नाथून म्हणून, 27 अभंग कधी उद्या लावून म्हणून आहे. आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणून आहे. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. पुढे समजा जगातल्या सगळ्या संप्रदायाचा सार हरिपाठ आहे. सगळ्या सार. आता इथं घटाना असं झालाय 70 मध्ये हरिपाठ हे आमटीच्या वासावर. आमटीला पण आला का भस्मी पिसाळे. काकड्याचा तो विषय नाही. काकड्याची तर अशी गंमत झाली जे काकड्याला उठतात ते कीर्तनाला टाळ घेत नाही. म्हणजे कीर्तनाला टाळ घेतात ते काकड्याला उठत नाही. आणि काहींनी एवढंच केलंय. काहीच करायचं नाही. फक्त लाल कपडे घालायचे. वाचवता इकडंही नाही तिकडेही नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. हा अभंग कसा आहे ऐका. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला बोलावं लागेल. बोललं तरच कळेल. पटापटा बोलायचं फक्त. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? 5 मिनिटे. हा म्हणायचं नाही मला. मी उभा द्या. परत मी काय का देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. एक कोण झाली गेलं विरहिणी आणि दुसरी मुलगी भूपाळी. पहिला मंडळ नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? अशी बात नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर चांगला नसेल तर नांदण्यात मजा काय? जरूर शरीर दिलंय त्याचं भजन आपल्याकडून होत नसेल तर जगण्यात मजा काय? गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. कौतुक करायचं काय काम नाही. माणूस म्हणते तर गाडी घेतली, घेऊ दे. बापाची इकडे गाडी घेतली, काय नवीन घेऊ. काही माणसं म्हणते मला 40,000 पगार आहे. अरे बागला तो नोकरीला जायला 10 लाख भरले. 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे. तुला पगार नाहीये.
तुझ्या पैशाचं व्याज आहे, तुला अक्कल नव्हती म्हणून तुला साहेबांना सांभाळायला दिले तुला. साहेब मुद्दल बातमी कधी आज तुला देतोय, तुला पाहणार आहे सांगितलं कोणी? आणि मग समजते मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्र नाही सदस्य. अरे सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. सदस्य नाही तुझा गेम केला नावाने तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही कोण आहे? मी महाराज आहे. तू येणार महाराज नाही काय म्हणते, मी महाराज मी दूध पाणी झालं महाराज नाही. तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घरी आहे. तुला गायनाची कला दिली ना, तुला लोकांसमोर गावं. तुला वाजवण्याची कला दिली ना, तू वाजवावं. मला कीर्तनाची कला दिली ना, पांडुरंगाच्या नावाचा प्रचार करण्याचा गडी आहे. तू कोण झालं? तू महाराज कापडी खात समोरच्या राहतो. हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे सगळं चुकीचं आहे. काही माणसं महिनाभर श्रावण करतात, काही लोक उपवास. ही चक्रम लोक महिनाभर उपवास आपण केला आमच्याकडे सगळे चालू. मला तुम्ही जगात एखादा ग्रंथ दाखवा उपवास केलेला देव भेटतो असा ग्रंथ दाखवा ना. एक वाटतं समज चांगलं कर्म ही देवाची पूजा. तुम्हाला पाहिजे ओवी इतकी सुंदर आहे. तुम्ही शरीरात न फिरावे, तुम्ही वर्तन न करावे. तुम्हाला पाहिजे जावं करा हा बापरे हिला बोललं बोलायचंच नाही म्हणून लिहून देतो 3 किलो सफरचंद. मात्र मोने म्हणल्यावर येऊन जायचं नाही. मग खातो कोणी? तुला सांगितलं कोणी? अरे हा सगळा पाया अंग आहे. हृदयाच्या देवाचं चिंतन करणं हा अंतर आहे. आणि पहिली मुलगी नवरा खराब आहे, सासू सारखे चांगले त्याचं नाव आहे म्हणजे दुःख झालंय. दुसरी पोरगी आहे गोपाळ. आता बोला पटकन बोल. पहिला पडलं गोपाळ असे नवरा खास आहे, सासू सासरी खराब आहे. आता तुम्ही